नमस्कार. खूप जणांना शाकाहारी भोजन बनवायचं म्हटलं की प्रश्न पडतो. कारण शाकाहारी भोजन म्हटलं की त्यासोबत भाजी काय बनवायची, गोडाचं काय बनवायचं हा प्रश्नच असतो. तर आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे भरपूर जणांच्या घरात आमरस थाळी ही बनली जाते. मग त्या थाळीसोबत भाजी काय बनवायची हा नेहमी पडलेला प्रश्न आहे. मग आज आपण तोच प्रश्न मिटवणार आहोत. आज आपण मस्त घरगुती पद्धतीने हॉटेल स्टाईल काजूची करी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर काजू करी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घेणार आहोत. तेल आपल्याला छान थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तर तेल थोडंसं गरम झालं की लो फ्लेमवरती इथे मी साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले ते घालणार आहोत. कांदा आपल्याला थोडासा छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कांदा लो फ्लेमवरती आपण एकसारखा छान हलवत भाजून घेणार आहोत. त्यामुळे कांदा एकसारखा भाजला जातो आणि जे वाटण बनवलेलं आहे ते वाटणही दिसायलाही छान दिसतं आणि त्याला रंगही सुरेख येतो. कांदा थोडासा भाजला की यामध्ये 1 टोमॅटो मी यामध्ये बिया काढून घेतलेल्या आहेत तो घालणार आहे. सोबतच लसणाची पाकळी आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी छान बारीक चिरून घेतलेला होता तो घालणार आहे. तर आता इथे आपण आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा एकदा छान परतून घेतला की यामध्ये 7 ते 8 काजूच्या पाकळ्या घालणार आहेत. काजूच्या पाकळ्या घालल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होईल. तर आता गॅसची फ्लेम लो करायची आणि आपलं हे वाटण आहे ते छान 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि आता या पाण्याला छान एक उकळी काढून घेणार आहे. त्यामुळे काय होईल, आपला टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत शिजला जाईल. तर एक 5 मिनटं लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून याला उकळी काढून घेतलेली आहे. झाकण ठेवल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो मस्त शिजला जातो. तर टोमॅटो मॅश होतो आहे म्हणजे आपला टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. तर गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हा थंड करून आपण याचं एक वाटण करून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता. आता इथे मी सुकामेवामधले आपले सुके काजू घेतलेले आहे. काजू करी म्हटलं की ओल्या काजूंची भाजी केली जाते, पण आपल्याकडे ओले काजू नव्हते त्यामुळे घरगुती आपले जे सुकामेवामधले काजू असतात ते मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर आता इथे बघा, तुम्ही पाहू शकता काजूला एका साईडने छान असे खरपूस असे भाजले गेलेले आहेत. तर दोन्ही साईडनेही आपण थोडेसे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता हे काजू सगळे निथळून काढून घेणार आहोत आणि एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही ते काढून घेऊ शकता. काजू जास्त भाजायचे नाहीत, एवढेच याचा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता हे काजू जे आपण काढून घेतलेले होते वाटीत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं. त्यामुळे काय होतात, काजू छान मऊ होतात आणि भाजीमध्ये या काजूची टेस्ट छान लागते. आता सेम कढईमध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप किंवा बटर घेणार आहोत. आधी थोडंसं तेल होतं, आता इथे मी तूप घेतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरी घालणार आहोत. जिरी छान आपली तडतडली गेली पाहिजे. 1-2 मिनिट जिरी छान तडतडली गेली की आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तर इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. ग्रेव्हीमध्ये हा आपण कांदा घालणार आहोत, त्यामुळे जितका कांदा तुम्हाला छान बारीक चिरता येईल तेवढा तो बारीक चिरून घ्यायचा. याचा खरपूस रंग बदलेपर्यंत आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. तर लो फ्लेमवरती हा कांदा भाजून घ्यायचा, जेणेकरून कांदा करपणार नाही पण कांदा छान मऊसूद होईल. तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा हळूहळू कलर बदलला जातो आहे आणि कांद्याची साईजही हळूहळू कमी होती आहे. तर कांदा आपला छान भाजला जावा म्हणून मी यामध्ये इथे चवीनुसार मीठ घालत आहे. तर अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि कांदा आपण आता छान दोन्ही साईडने मऊसूद होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला थोडासा छान भाजला गेलेला आहे. जेवढा कांदा व्यवस्थित भाजला जातो, जेवढा छान मऊ होईल तेवढा तो ग्रेव्हीमध्ये एकजीव होतो आणि कांद्याची चव लागत नाही किंवा ग्रेव्हीमध्ये कांदा वेगळा जाणवत नाही. आता आपण जी तयार केलेली टोमॅटो कांद्याची पेस्ट होती ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटोचं वाटण वाटताना आपण अजिबातही त्यामध्ये पाणी घातलेलं नाही. न पाणी घालता हे वाटण वाटून घेतलेलं होतं. आता हे वाटण आपण या कांद्यासोबत छान परतून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं याचा कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण थोडेसे सुके मसाले घालणार आहोत. तर इथे छोटा 1 चमचा मी हळद घातलेली आहे. त्याच छोट्या चमच्याने मी 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडरने आपल्या भाजीला सुंदर असा कलर येणार आहे. याच चमच्याने मी 1 चमचा
धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे. आणि आता यामध्ये आपण घालायचा आहे 1 मोठा चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाल्यामुळे या भाजीला खूप सुंदर अशी चव येते, त्यामुळे हा मसाला मी सांगेल आवर्जून घाला. मसाले घातल्यानंतर आता हे मसाले सगळे वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि आता याला झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनटं वाटण छान शिजवून घेणार आहोत. झाकण काढून घ्यायचं, वाटण एकदा हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता वाटणाचा कलर बदललेला आहे. वाटण आपलं छान शिजलं जातं आहे. तर आता वाटण थोडंसं खाली लागू नये म्हणून थोडं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पुन्हा एकदा आपण हे वाटण या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणाला पुन्हा एकदा आपण 5 ते 7 मिनटं छान हलवून घेऊन तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. याचा जो कच्चेपणाचा वास आहे तोही निघून गेला पाहिजे आणि वाटणही आपलं छान शिजलं गेलं पाहिजे. तर आता 2 ते 3 मिनटं आपण हे पुन्हा छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढी भाजी करायची आहे, तुम्हाला कशी हवी कन्सिस्टन्सी, पातळ हवी, घट्ट हवी, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. वाटण पाण्यासोबत छान एकजीव करून घ्यायचं. आता इथे जरी तुम्हाला भाजी पातळ वाटत असेल तरी जेव्हा तिला उकळी येते किंवा भाजीचे गॅस बंद केल्यानंतरही थोड्या वेळाने याला दाटसरपणा येतो, त्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी थोडी आधी पातळ ठेवली तरीही चालेल. आता यामध्ये हे जे भिजवलेले काजू होते ते मी पाण्यातून निथळून घेतलेले आहेत आणि ते काजू आपण यामध्ये घातलेले आहेत. आता सगळी भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत. यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं याला उकळी काढायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. तर मस्त अशी गरमागरम आपली काजू करी किंवा काजू मसाला तयार झालेला आहे. मी वरतून मस्त काजूने आणि कोथिंबिरीने गार्निश केलेलं आहे. तर झटपट अशी ही काजू करी तयार झालेली आहे. तुम्ही पाहिलंत अजिबातही कुठले बाहेरचे आपण इन्ग्रेडियंट वापरलेले नाही आहेत. घरातल्याच साहित्यापासून अशी ही आपण काजू करी बनवून घेतलेली आहे. तर अशी ही काजू करी तुम्ही एकदा बनवून पहा, कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.